नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या स्वरूपाचे चालू घडामोडीच्या निगडीत प्रश्न येत असतात आणि या प्रश्नाचं आपण ॲनालिसिस या ठिकाणी करत असतो. आणि आजचा जो काय आपला पहिला प्रश्न असणार आहे तो पाहूयात कोणता आहे. तर भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता, ज्याला आता कृत्रिम बुद्धिमत्ता हा जो शब्द आहे हा शब्द आपण AI साठी वापरतो. आणि मग इंडियन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी संस्था आहे ही संशोधन संघटना नुकतीच कोठे स्थापन करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीचा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या संघटनेचा उद्देश असा आहे की AI क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला संशोधन करायचं आहे आणि AI चा वापर आपण वेगवेगळ्या भारतातील सेक्टरमध्ये कशा पद्धतीने करता येईल याकडे विशेष कल असणार आहे, याकडे लक्ष असणार आहे. आणि विशेषतः आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये याचा वापर करून विद्यार्थ्यांना ॲनिमेशनच्या माध्यमातून आपल्याला एक मॉडर्न टेक्नॉलॉजीवरती आधारित जी काय शिक्षण पद्धती आहे ही 2020च्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत आपल्याला राबवता येणार आहे. आणि या उद्देशाने अशा प्रकारच्या या ज्या संस्था आहेत या मोठ्या प्रमाणावरती भारताच्या अंतर्गत भागामध्ये स्थापन होणार आहेत. त्यापैकी ही एक पहिलं पाऊल आहे. आणि ही जी संशोधन संस्था आहे ही संशोधन संस्था गुजरात या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आणि गुजरातमध्ये गांधीनगर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती. आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा एक विशेष वाटा असलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आलं लक्षात? कारण तो माणूस जरा त्याच राज्याचा असल्यामुळे तिथे विशेष जे काय पाऊल आहे ते उचललेलं आपल्याला लक्षात येत आहे. पुढे जाऊयात आपण. कोणत्या राज्य सरकारने राज्याबाहेर मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या वाहतुकीसाठी श्रद्धांजली योजना ही जी योजना आहे ही योजना त्यांनी सुरू केलेली आहे. श्रद्धांजली योजना. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, असं हे राज्य आहे ज्या राज्याने असं ठरवलं आहे की आपल्या राज्यातून बाहेर नोकरीसाठी गेलेले जे काही लोक आहेत आणि त्या लोकांचा जर नोकरीच्या स्थानी किंवा त्या ठिकाणी जर मृत्यू झाला असेल कुठल्याही कारणाने, तर अशा लोकांच्या कुटुंबाला एक आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने एक श्रद्धांजली जी योजना आहे ही योजना चालू केलेली. आणि ते जे राज्य आहे ते राज्य आहे आसाम. या राज्याने चालू केलेले आहे. म्हणून हे लक्षात राहू द्या, हा आता एक अनोखा प्रयोग आहे किंवा एक ही नवीन अशा प्रकारची ही एक योजना आहे. आणि अशा ज्या नाविन्यपूर्ण योजना असतात या योजना परीक्षेमध्ये आपल्याला विचारल्या जातात. प्रथमतः ही योजना सुरू करणारं हे आसाम राज्य आहे, म्हणून ते लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर जगात युनेस्को ही जी संघटना आहे, युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीमध्ये भारत कोणत्या क्रमांकावरती आहे किंवा भारत हा कितव्या स्थानावरती आहे, तर भारत हा विद्यार्थी मित्रांनो 6व्या स्थानावरती आहे. कारण ही जी हे आहे ज्याला आपण युनायटेड नेशन एज्युकेशनल सोशल कल्चरल ऑर्गनायझेशन अशा पद्धतीने आपण ही संघटना म्हणतो. आणि ही जी संघटना आहे ही संघटना एक जे काय वर्ल्ड हेरिटेज आहेत त्या वर्ल्ड हेरिटेजला सेक्युअर करण्याचं काम किंवा प्रिझर्व करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून होत असतं, संरक्षण करण्याचं काम होत असतं. आणि मग आपल्या भारतातील जवळपास 44 जे काय ठिकाणं आहेत हे ठिकाणं या संस्थेने यादीमध्ये घेतलेले आहेत, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. आणि 44 ठिकाणं यादीमध्ये घेऊन भारत हा 6व्या क्रमांकावरती असलेलं राष्ट्र या ठिकाणी आपल्या लक्षात येणार आहे. आणि त्यानंतर महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेमध्ये कोणत्या देशाच्या संघाने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. तर ह्याचं करेक्ट उत्तर काय आहे? चीन आहे. चीनने सुवर्ण पदक पटकावलं आहे, तर भारताने रौप्य पदक पटकावलेलं आहे. आणि एक अंतिम फेरीमध्ये म्हणजे फायनलमध्ये भारताला चायनाने हरवलं होतं आणि चायनाने गोल्ड मेडल स्वतःच्या नावे केलेलं आहे, म्हणून ते पण लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. विजयवाडा. आता हे विजयवाडा नेमकं कोणत्या राज्यामध्ये आहे ते मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा. विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 87व्या युनेस्को सनराईज सिनियर
राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद कुणी जिंकलेलं आहे किंवा पटकावलं आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर ऋत्विक संजीवी यस असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. म्हणून हे लक्षात राहू द्या, पुरुष गटामध्ये पटकावलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा, विजयवाडा येथेच आयोजित करण्यात आलेल्या 87व्या युनेस्क सनराइज सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीमध्ये, हे महत्त्वाचं आहे, महिला एकेरीमध्ये विजेतेपद कुणी पटकावलेलं आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? सूर्या करिश्मा तांबरी अशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे. आणि पुढे जाऊयात आपण. भारत सरकारने भारत टॅक्सी नावाच्या नवीन सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृत सुरुवात जी आहे ती कधीपासून केलेली आहे? अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे. आणि 2026च्या पहिल्याच दिवसापासून हे सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून अशा प्रकारची ही जी टॅक्सी सेवा आहे, ही टॅक्सी सेवा दिल्लीमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे किंवा अधिकृत तिला मान्यता देण्यात आलेली. आणि ज्याला आपण सहकारी टॅक्सी सेवा असं का म्हटलं आहे? तसं शासनाचा थोडाफार वाटा आहे आणि खाजगी लोकांचा यामध्ये विशेष वाटा असणार आहे. अशा पद्धतीची ही जी टॅक्सी सेवा आहे, ही टॅक्सी सेवा सार्वजनिक जी काय वाहतूक आहे, ही वाहतूक चांगल्या पद्धतीने कार्यान्वित व्हावी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून अशा प्रकारची जी काय म्हणजे योजना आहे, ही योजना या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर पुढे बघा, गिनी नावाचा एक देश आहे आणि या देशाचे नवीन अध्यक्ष नुकतेच काय झालेले आहेत? नियुक्त करण्यात आलेले आहेत. आणि ते कोण आहेत असं आपल्याला विचारलं जाईल. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? कर्नल मामाडी डौबोया अशा पद्धतीचं हे नाव आहे आणि यांची या ठिकाणी एक राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ती नवीन राष्ट्राध्यक्ष असतील. दरवर्षी 3 जानेवारी हा जो दिवस आहे, हा दिवस कोणाच्या जयंती निमित्त बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो हे सर्वांना माहिती असेल. त्यासाठी मला कमेंट करून सांगा. आणि यांचं काव्य जे आहे हे देखील परीक्षेला आलेलं आहे आणि काव्य संग्रहाचं मला नाव कमेंट करून सांगा. ओके, चला पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा, भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षणपदी कोणाची नुकतीच काय झालेली आहे? नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर सोएड मारिन यांची परत एकदा किंवा पुनश्च या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि जे डच या देशाचे असलेले आपल्याला दिसून येतात, डच व्यक्ती आहे ती, डच कोच म्हणून प्रसिद्ध आहेत. हे पण लक्षात राहू द्या. अशा प्रकारचे हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आजच्या दिवशी असतील. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूयात आणि या प्रश्नांचा जो काय मायक्रो डेटा आहे तो तुम्ही कलेक्ट करा. परीक्षेसाठी तुम्हाला वारंवार रिव्हिजन करता येणार आहे. ओके, धन्यवाद.